नमस्कार. श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 27 अमरत्व प्राप्तीच्या साधना. श्री गणेशाय नमः. पार्वती शिवजींना म्हणाली, हे प्रभो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर योगीजन योगाकाशजनित वायुपदाला कसे प्राप्त होतात ते सांगा. शिवजी म्हणाले, देवी, योगांच्या हितासाठी मी अनेक गोष्टी यापूर्वीच सांगितल्या आहेत. आता योगी काळाला जिंकून वायूचे स्वरूप म्हणजे पद कसे प्राप्त करून घेतो ते सांगतो. मी तुला मृत्यूची लक्षणे सांगितली आहेत. जो योगी आपल्या मृत्यूचा दिवस जाणून प्राणायामात तत्पर राहतो तो अर्ध्या महिन्यातच आलेल्या काळाला जिंकून घेतो. हृदयात स्थित असलेला वायू हा नेहमी अग्नीला प्रदीप्त करणारा आहे. अग्नीला सहाय्यभूत असलेला तो वायू आत बाहेर सर्वत्र व्याप्त असून विराट आहे. ज्ञान, विज्ञान आणि उत्साह यांचे मूळ आहे. म्हणून ज्याने वायूला जिंकले त्याने सर्व जगच जिंकल्यासारखे आहे. जरा म्हणजे वार्धक्य आणि मृत्यू यांचा नाश व्हावा या उद्देशाने योग्याने ध्यानधारणेत तत्पर राहावे. ज्याप्रमाणे लोहार भाता कमी जास्त करून आपले कार्य सिद्ध करतो त्याप्रमाणे योग्याने प्राणायामाचा अभ्यास करून अर्थात श्वासोच्छ्वासावर ताबा ठेवून आपले उद्दिष्ट साध्य करावे. प्राणायामाच्या वेळी ज्याचे ध्यान केले जाते त्या आराध्य देव परमेश्वर सहस्त्र मस्तके, सहस्त्र नेत्र आणि सहस्त्र हस्तपादांनी युक्त आहेत. ते सर्व ग्रंथींना वेढून दशांगुळे पुढेच स्थित आहेत. व्याहृतीपूर्वक गायत्रीचा जप करून 3 वेळा प्राण रोखून धरतात त्याला प्राणायाम म्हणतात. सूर्य चंद्रादी ग्रह जातात आणि परत येतात, पण प्राणायामपूर्वक ध्यान करणारे योगी कधीही परतून येत नाहीत. ते मुक्त होतात. कुशाग्रावरील पाणी पिऊन 100 वर्षे तप केल्याने जे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एक प्राणायाम केल्याने मिळते. जो ब्राह्मण प्रातःकाळी उठून एक प्राणायाम करतो त्याचे सर्व पाप नाहीसे होऊन तो ब्रह्मलोकी जातो. जो आळस सोडून नेहमी एकांतात प्राणायाम करतो तो जरा मृत्यू यांना जिंकतो. वायू समान गतिशील होऊन तो आकाशात संचार करतो. तो सिद्ध स्वरूप होतो. त्याला उत्तम कांती, बुद्धी, पराक्रम, शौर्य, स्पृहणीय सौख्य आणि परमसुख प्राप्त होते. देवी, योगी वायूने कशा प्रकारे सिद्धी प्राप्त करतो ते सर्व विधान मी तुला सांगितले. आता तेजाने कशा प्रकारे सिद्धी लाभ होतो ते सांगतो. योग्याने शांत एकांत स्थानी सुखद आसनावर स्वस्थपणे बसावे. दोन्ही हातांच्या बोटांनी डोळे मिटून घ्यावेत. भूमध्यस्थानी तेजपुंज तारा आहे अशी कल्पना करावी. त्यावर चित्त एकाग्र करून मुहूर्तभर ध्यान करावे. या अभ्यासाने त्याला त्या ठिकाणी ईश्वरीय ज्योतीचे दर्शन होते. तिची प्रभा काळी, पांढरी, लाल, पिवळी व इंद्रधनुष्य रंगांची असते. भूमध्यस्थानी बालसूर्यासमान अत्यंत तेजस्वी असा त्या ज्योतीचा साक्षात्कार झाल्यावर योगी परमसिद्ध होतो. निरंतर अभ्यासाच्या प्रभावाने त्याला कारण तत्वाला शांत करून त्यात प्रवेश करणे, मनोवांछित रूप धारण करणे, दुसऱ्याच्या शरीरात प्रविष्ट होणे, मनाने सर्व काही पाहणे, दूरचे बोलणे ऐकणे, अदृश्य होणे, एकाच वेळी अनेक रूपे धारण करणे, आकाशात संचार करणे तसेच आणिमादी सिद्धी या सर्व शक्ती प्राप्त होतात. अंधकाराच्या पलीकडे असलेल्या आणि सूर्यासमान तेजस्वी अशा त्या महान ज्योतिर्मय पुरुषाला, परमात्म्याला जाणून तो योगी काळाला उल्लंघून जातो, मोक्ष मिळवतो. हे देवी, अशा प्रकारे मी तुला ज्या योगाने योगी काळावर विजय मिळवून अमरत्व प्राप्त करतो त्या तेजस तत्वाचा चिंतनाचा विधी समजावून सांगितला. आता ज्यामुळे मनुष्याचा मृत्यू होत नाही असा एक श्रेष्ठ उपाय सांगतो. ध्यान करणाऱ्या योग्यांची तुरिया ही चौथी साधना सांगितली जाते.
यामध्ये योगी आपल्या चित्ताला स्थिर करून योग्य स्थानी सुखद आसनावर बसतो. तो आपल्या शरीराला उन्नत म्हणजे उंच करून आणि दोन्ही हातांनी ओंजळ करून चोचीच्या आकाराच्या मुखाने हळूहळू वायूचे पान करतो. असे केल्याने त्याच्या टाळूतून जीवनदायी जलबिंदू ठिबकू लागतात. तो शीतल आणि अमृतासमान असतात. ते अल्प जलबिंदू तो वायूबरोबर ग्रहण करतो. अशा प्रकारे जो योगी त्याचे नित्य पान करतो तो कधीही मृत्यूच्या अधीन होत नाही. त्याला तहान भूक लागत नाही. तो दिव्य देही आणि महान तेजस्वी बनतो. त्याच्या अंगी हत्तीसारखे बळ आणि घोड्यासारखी चपळता येते. त्याची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण होते. त्याला दूरचे बोलणेही स्पष्ट ऐकू येते. त्याचे केस काळे आणि कुरळे होतात. त्याची अंगकांती गंधर्व आणि विद्याधरांसारखी सुंदर होते. तो बृहस्पतीसारखा बुद्धिमान होतो. तो 100 दिव्य वर्षे जगतो. सुखाने स्वेच्छाविहार करतो. आकाशातूनही संचार करतो. हे प्रिय, आता मी तुला मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या आणखी एक विधी सांगतो. हा मी देवांपासूनही गुप्त ठेवला आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐक. योग्याने आपली जीभ दुमडून टाळूला लावण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने ती क्रमशः लांब होते. जेव्हा ती गळाघोटीला स्पर्श करते तेव्हा शीतल अमृताचा स्त्राव करते. तो योगी त्या अमृताचे नित्य सेवन करतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. असो पार्वती, या 4 योग्यांमुळे केवळ पृथ्वीच नव्हे तर संपूर्ण विश्व सुखी होते. कारण योगामुळेच संसाराची धारणा होत असते. दुःखी मनुष्य या चौघांच्या आश्रयाने सुखी होतो, समर्थ होतो. म्हणूनच मंत्र, तप, व्रत, नीती, नियम, विनय यांची युक्त असलेल्या धर्मात्म पुरुषांना ही धात्री धरणी श्रेष्ठ फल देते. अध्याय 27 समाप्त.